आज आपण नवरात्रीमध्ये दुर्गा शक्तीचे पाठ कसे करावे याबद्दल माहिती बघणार आहोत व का करावे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग आपण आज नवरात्रीमध्ये दुर्गा शक्तीचे पाठ कसे करावे याबद्दल माहिती बघूया। दुर्गा शक्तीचा ग्रंथ हा इतका अद्भुत आहे की या ग्रंथाचे जर विधिवक्त पठण केले तर मनुष्याची कुंडली जागृत होण्यास मदत होते। याशिवाय काही सिद्धी सुद्धा प्राप्त होतात। दुर्गा शक्तीचा पाठ हा खूप प्रभावशाली ग्रंथ आहे। दुर्गा शक्तीचे पाठ केल्याने, संकल्प सोडून पाठ केल्याने मनोकामना पूर्ण होतात, इतका प्रभावशाली दुर्गा शक्तीचा पाठ आहे। ग्रंथाचे पाठ विधी व्यक्त केले असतात, अनुभव येतातच। आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच मनोकामना पूर्ण सिद्ध होते। सप्तशतीच्या विधिवक्त पाठामुळे आपल्याला अपेक्षित असलेले फळ, यश व कीर्ती मिळते। दुर्गा शक्तीचे दुसरे नाव देवी महात्म्य आहेत। त्याचे 13 अध्याय असून त्यात देवी महिषासुर मर्दानीचं रूप प्रकटली असून तिने सामान्यांना दुष्ट राक्षसांपासून वाचवण्यासाठी युद्ध केले। 9 दिवस दुष्ट आणि क्रूर राक्षसांशी युद्ध करून त्यांचा निरोप केला, याचं रसाळ भाषेत वर्णन केलेले आहे। मुळात या ग्रंथात 568 श्लोक आहे। 568 श्लोक होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्या श्लोकांची संख्या 700 इतकी झाली। म्हणून हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखू जाऊ लागला। दुर्गा शक्ती हा ग्रंथ आई भगवतीचं स्वरूप उलगडून सांगणारा अद्भुत ग्रंथ आहे। सर्व पुराणात मार्तंड पुराण प्राचीन मानलं जातं आणि दुर्गा सप्तशी हा या मार्तंड पुराणातलाच अंश आहे। देवी नित्य रूप असून तिने सर्व जग व्यापले आहे। ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट होते, असं वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे। दुर्गा शक्ती ही दैत्यांची केवळ धैर्यगाथा नसून कर्म, भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्तांची सर्व मनोरथ पूर्ण करते। या ग्रंथाचे विशेष पद्धतीने केलेले पारायणामुळे पारायण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, यात तीळ मात्र शंका नाही। तेव्हा मी भक्तांची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो। शक्तीचे महात्म्य इथेच लक्षात येते। खास करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण करणं अतिशय लाभदायी मानले जातात। तुमच्यावर कुठलेही संकट आले असू द्या किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असू द्या, कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा शक्तीचे पारायण केले तर त्याचे लाभ होतोच। दुर्गा शक्ती पारायणाचे काही नियम आहे, ते जाणून घ्यायला हवेत। त्या नियमानेच आचरण तुमच्याकडून व्हायला हवे। अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीत विशेष व्रत मानले जाते, परंपरा आपल्याकडे आहे। देशभरात भाविक या 9 दिवसात आपापल्या पद्धतीने देवीची पूजन व्रत करतात। हे सगळे जरी खरं असलं तरी काही गोष्टींचं भान ठेवून आणि व्रत पूजेचे नियम पाळणं आवश्यक आहे। दुर्गा देवीची पूजा, आराधना, नामस्मरण, उपासना, जप, होम, हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो। 9 दिवस देवीची पूजा करताना रोज माळ बांधणे, कुमारिका पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, दुर्गा शक्तीचे पाठ करणे, सुवासिनींना भोजन देणे, असे विविध कुळाचार, कुळधर्म या काळात केला जातो। नवरात्री उत्सवात अष्टमी ही महानवमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या
दिवशी दुर्गेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही दुर्गेचेच तिन्ही महत्वाचे रूप आहे. नवरात्रीत असे 9 दिवसांचे पर्व आहे. या 9 दिवसांमध्ये देवीला 9 उपमा दिलेल्या आहे. शैलीपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्ममंडा, सुकुंदमाता, कत्यानी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्रिया या 9 ऊर्जेचे वेगवेगळे रूप आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला आणि आत्मबोधाचा काळ मानला गेलेला आहे. आपली चेतना शक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र अत्यंत महत्वाचं काळ असल्याचं म्हटलं जातं. मग तुम्ही सुद्धा आई जगदंबेची उदो करा आणि नवरात्रीच्या या पर्वताचा लाभ घ्या. कमेंट बॉक्स मध्ये आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका. आई जगदंबेचा उदो. सगळ्यात पहिले दुर्गा शक्तीचा पाठ कसा करावा? शक्तीचं पाठ वाचत असताना हातात घेऊन पाठ वाचू नये. त्याला लाल कपडा टाकून पाटावर ठेवूनच वाचावे. पुस्तक जर आपण हातात घेऊन वाचले तर त्याचं अधूर फळ मिळते. म्हणून कधी पण दुर्गा शक्तीचं पाठाचं पुस्तक पाठ करताना पाटावर लाल कपडा आथरून व त्याच्यावर फुलं, अक्षदा, गंध वाहून सुरुवात करावी. दुर्गा शक्तीचे पाठ वाचत असताना संकल्प करावा. एक किंवा 9 किंवा 11 तुम्हाला पाठ करायचे असेल नवरात्रीमध्ये तर संकल्प करून पाठ वाचायला सुरुवात करावी. तुमची जी बी इच्छा असेल त्या इच्छेचा संकल्प करून तुम्ही 9 दिवस पाठ करू शकतात. पाठ वाचत असताना मध्ये उठू नये. पाठ वाचत असताना कोणाशी बोलू नये. फोन आला तर फोन उचलू नये. आपला पाठ पूर्ण वाचेपर्यंत एका जागेवरून उठू नये. पाठ वाचत असताना पाठाचे शब्द उच्चार स्पष्ट वाचावे. जर पाठ वाचता येत नसेल तर तुम्ही गुरूंना बोलून पाठ वाचू शकतात. चुकीचे शब्द पाठ वाचताना वाचू नये. पाठ वाचत असताना आपल्याला बसायला आसन घ्यायचे आहे तुम्हाला आणि आपले पाठ 11, 9 जितके दिवस आपण संकल्प केलेला आसन करण्याचा त्यावेळेस पाठावरच एकाच जागेवर आपण पाठावर ठेवून तो ग्रंथ हलवायचा नाही आपले जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत. दुर्गा शक्तीच्या पाठामुळे काही महिलांना त्रास होत असेल वाचताना तर त्यांनी गुरूंकडून वाचून घ्यावे. काही महिलांना दुर्गा शक्तीचे पाठ वाचायला बसल्यावर काही आसुरी शक्ती असते जी आपले दुर्गा शक्तीचे पाठ पूर्ण होऊ देत नाही. तर अशा वेळेस तुम्ही गुरूंकडून दुर्गा शक्तीचे पाठ आपल्या घरामध्ये वाचून घ्यावे. यामुळे तुम्हाला घरामध्ये नकारात्मकता निघून सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव होईल. अशा बऱ्याच महिला आहे ज्यांनी श्री दुर्गा शक्तीचे पाठण सुरू केल्यावर आणि लगेच जर काही स्वप्न पडल्यासारखे वाटले, उदाहरणार्थ आसुरी शक्ती बरोबर देवी युद्ध करत आहे असे स्वप्न दिसत असेल, काही विचित्र अनुभव जर येत असेल तर तुम्ही दुर्गा शक्तीचं वाचन गुरूंकडून किंवा कोणत्या जाणकारांकडून वाचून घ्या. दुर्गा शक्तीच्या वाचनाच्या ऐवजी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे काही पाठ करावे आणि नंतर दुर्गा शक्तीचे पठण करू शकता. फक्त तुम्ही दुर्गा त्रिशक्तीचे पाठ सुरू करावे. कारण यावरून असे वाटते की ज्यांना आसुरी शक्तीचा त्रास आहे त्यांनी फक्त दुर्गा स्तोत्र, दुर्गा शक्तीचे काही पाठ करावे. यामुळे आसुरी शक्तीचे त्रास हळूहळू कमी होईल व अशा महिलांनी दुर्गा शक्तीतील फक्त देवी कवच, देवी सुतक, नारायणी सुतक वाचावे किंवा दुर्गा त्रिशक्तीचे पाठण वाचावे. असे केले की हळूहळू त्रास कमी होईल. दुर्गा श्री शक्तीचे पाठ केल्यावर 2-3 महिन्यातच तुम्हाला सर्व त्रास दूर होतील व तुम्हाला फरक जाणवेल. अशा महिलांनी डायरेक्ट दुर्गा शक्तीचे पाठ न वाचता दुर्गा श्री शक्तीचे पाठ वाचावे. देवीचे दुर्गा शक्तीचे पाठ सोडून तुम्ही देवीची कुठलीही साधना करू शकतात. काही महिलांनी दुर्गा शक्तीचे पाठ का वाचायचे नाही तर त्याच्यामधून निर्माण होणारी जी कुंपणा आहे ती त्या स्त्रीच्या जनन मार्गावरती आणि गर्भाशयावरती परस्पर त्या निर्माण
होणाऱ्या कुंपणाचा परिणाम होतो आणि त्याच मध्ये जी अग्नी निर्माण होते त्या अग्नीने त्या मातृभगिनींना शारीरिक त्रास व्हायची शक्यता असते. हे एकमेव कारण आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे कारण नाही. म्हणून दुर्गा सप्तमी वाचताना जर महिलांना त्रास होत असेल तर त्यांनी गुरुजींना बोलवून दुर्गा सप्तमीचे पाठ करावे. दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी गुरुजींना बोलवतात, कारण गुरुजी आल्यानंतर त्याचे तत्वांचे गुण बदलतात. महत्वाचे म्हणजे आपण म्हणतो ना, आमच्याकडे दुर्गा सप्तमीला गुरु येणार आहेत. ते गुरुचे पाठ करतात, पण स्त्रियांनी हे पाठ करायचे नाही. ज्या स्त्रियांना त्रास होतो त्या स्त्रियांसाठी हा उपाय आहे. असे अनुभव तुम्हाला आले असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. दुर्गा सप्तमीचे भरपूर असे अनुभव आहे. दुर्गा सप्तशती गुरूंकडून वाचल्यामुळे त्या कुंपणाचा डायरेक्ट इफेक्ट महिलांना होत नाही. दुर्गा सप्तमीची कसे वाचावे व कोणी वाचावे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. जय दुर्गा माता की जय. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.